डोकलाममध्ये सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर चीननं डोकलामच्या सीमेवर लष्कराची जमवाजमव सुरू केली। पीपल्स लिबरेशन आर्मीला 90 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं उत्तर चीनमध्ये लष्करी सामर्थ्याचं जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आलं। यावेळी युद्धासाठी तयार रहा असा आदेश चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी लष्कराला दिलाय। त्यामुळे आगामी काळात भारत चीन दरम्यान युद्धाचा भडका उडण्याची शक्यता आहे। प्रथमच चीनच्या राष्ट्राध्यक्षांनी चीनच्या उत्तरेकडील भागात सैन्याची पाहणी केली। 1 ऑगस्ट रोजी चीनचा आर्मी डे असतो, मात्र आर्मी डेच्या 2 दिवस आधीच लष्करी सामर्थ्याची परेड करण्याची 1949च्या कम्युनिस्ट आंदोलनानंतरची ही पहिलीच वेळ आहे। या आर्मी परेडमध्ये अण्वस्त्रवाहू क्षेपणास्त्र, पारंपरिक फायटर जेट्स, 20 स्टेल्थ विमानं आदींचा समावेश होता। दरम्यान गेल्या 2 महिन्यांपासून डोकलाम मुद्द्यावरून भारत आणि चीन समोरासमोर उभे ठाकलेत। त्यातच चीनी अधिकारी आणि मीडिया अधूनमधून युद्धाच्या धमक्या देतात। भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल हे नुकतेच चीनच्या दौऱ्यावर जाऊन आलेत, पण डोकलाम प्रश्नी काहीच तोडगा निघाला नाही। या पार्श्वभूमीवर चीनच्या राष्ट्राध्यक्षांनी युद्धाला तयार राहण्याचे लष्कराला आदेश दिल्यानं तणाव वाढण्याची शक्यता आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।